तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। सर्वांच्या सुपर क्लासला त्या कारणास्तव सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 420 पेजेसची पीडीएफ आपण तयार केलेली आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी, जे की विद्यार्थ्यांना आपल्याला इच्छुक विद्यार्थ्यांना 199 मध्ये सध्या मिळत आहे। जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही घेतला 199 मध्ये मिळेल, नंतर घेतला तर आपल्याला 250 रुपयामध्ये मिळून जाईल। तर इच्छुक विद्यार्थ्यांनी सध्या घेण्यासाठी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो, 82086854 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे तुम्ही विसरला असाल, लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते। सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना, त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक लाईक करून मोटिवेशन तुमच्यातर्फे थोडासा नक्कीच द्यायचा आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्नात विचारलेलं की महाराष्ट्र मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे। महाराष्ट्र मुद्रांक शुल्क विभागाचे मुख्यालय पुणे, मुंबई, ठाणे किंवा बीड। तर मुख्यालय ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील। पुणे या ठिकाणी असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे। दुसऱ्या प्रश्नात विचारलेलं की सुवर्णरेखा या नदीवर खालीलपैकी कोणता धबधबा स्थित आहे। नदीचं नाव लक्षात घ्यायचं। पहिल्यांदा सुवर्णरेखा ही नदी आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे चित्रकूट, हुंडरू, धुवाधार किंवा चुलिया। ऑप्शन्स क्रमांक 2 हुंडरू धबधबा जो आहे तो विद्यार्थ्यांनो कोणत्या, तर सुवर्णरेखा नदीवर आहे। तिसरा प्रश्न कव्हर करूया। ऑक्सिजनचा अणुअंक पुढीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे। कशाचा विचारलेला, ऑक्सिजनचा अणुअंक 7, अणुअंक 8, 9 किंवा 5। तर ऑक्सिजनचा म्हटलं तर अणुअंक 8 हा ऑक्सिजनचा असतो, हे आपल्या सर्वांना दिसते। कव्हर करूया। चौथा प्रश्न, सती प्रथा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या काळात बंद झाली होती ते विचारलेलं आहे। सती प्रथा कोणाच्या काळात बंद झालेली आहे। विल्यम बेंटिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, कर्झन वायली। या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहणार आहे। विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये सती प्रथा जी आहे ती बंद करण्यात आलेली होती, हे आपल्या सर्वांना दिसते। प्रश्न 5वा, महात्मा गांधी कोणत्या देशातून भारतामध्ये परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिन हा साजरा केला जातो, असे प्रश्नात विचारलेले आहे। प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न तयार होतो की भारतीय प्रवासी दिन कोणत्या कारणास्तव साजरा केला जात असतो। महात्मा गांधी यांच्या कारणास्तव, पण ते कोणत्या देशातून भारतामध्ये आलेले होते त्या कारणास्तव। तर कव्हर करूया। इंग्लंड, जर्मनी, इटली किंवा आफ्रिका। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्यासमोर 4 योग्य आहे। आफ्रिका या देशातून महात्मा गांधी भारतामध्ये परतल्या कारणास्तव भारतीय प्रवासी दिन हा साजरा होत असतो। दक्षिण आफ्रिकेमध्ये विद्यार्थ्यांनो महात्मा गांधी तब्बल 22 वर्ष राहिलेले होते, हे आपल्या सर्वांना लक्षात येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी 6वा असा आहे, आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे। कोणत्या पर्वतातील, आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर सांगायचं आहे। तोडाबेट आहे का, गुरु शिखर, सारामती किंवा या ठिकाणी धूपगड। ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच गुरु शिखर हे आरवली पर्वतातील सर्वात एक उंच शिखर आहे, हे आपल्या सर्वांना कळते। कव्हर करूया। 7वा प्रश्न, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ते सांगायचं आहे। भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत नामदेव, संत ज्ञानेश्वर महाराज, संत रोहिदास महाराज, संत जनाबाई। ऑप्शन्स क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जे आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे, असे लक्षात येते। कव्हर करूया। प्रश्न 8वा, अर्नाळा अभयारण्य, ज्याला आपण अर्नाळा किल्ला आहे त्याला काही अभयारण्य देखील असेही संबोधले जात असते। तर अर्नाळा किल्ला किंवा अभयारण्य जे आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे रायगड, ठाणे, पुणे किंवा पालघर। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3। पुणे या जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसतो। प्रश्न 9वा, वनस्पती वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता आहे। वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक, तर ऑक्सिजन आहे का, नायट्रोजन आहे का, कार्बन किंवा पोटॅशियम। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे। म्हणजेच काय, तर नायट्रोजन वनस्पती वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येते।
प्रश्न 10वा, वातावरणातील अतिसूक्ष्म कण कोणत्या रंगाचा प्रकाश टाकतात ते आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. वातावरणातील कण कोणत्या रंगाचा प्रकाश टाकत असतात? निळ्या, लाल, पिवळा किंवा हिरव्या. तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच निळ्या रंगाचा जो प्रकाश आहे वातावरणातील अतिसूक्ष्म कण टाकतात, म्हणून जे आपल्याला आकाश आहे ते निळ्या रंगाचे दिसत असते. विचारलेल्या 11व्या प्रश्नात की बॅटरीमध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते सांगायचं आहे. बॅटरीमध्ये कोणते आम्ल असते? विरल आम्ल, विरल सल्फ्युरिक आम्ल, टार्टरिक आम्ल किंवा वरीलपैकी नाही. तर विचारलेलं बॅटरीमध्ये तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 म्हणजेच विरल सल्फ्युरिक आम्ल हे बॅटरीमध्ये असते, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 12वा पाहूया. लाल बहादूर शास्त्री हे स्वतंत्र भारताचे किती पंतप्रधान होते? लाल बहादूर शास्त्री ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांनो, पहिले, दुसरे, तिसरे किंवा चौथे. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचे लाल बहादूर शास्त्री यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होते. पहिले कोण होते सर्वांनाच माहीत असेल, पंडित नेहरू. पंडित नेहरू यांनी पहिले होते, हे लक्षात येते. कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे 13वा. अथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. अथिरापल्ली हा धबधबा विचारलेला कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच काय, केरळ या राज्यामध्ये अथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा स्थित आहे, हे आपल्या सर्वांना दिसते. 14व्या प्रश्नात विचारलेलं की केरळ राज्यातील अथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा आहे, तो कोणत्या नदीवर आहे? केरळ राज्यामध्ये अथिरापल्ली धबधबा चालकुंडी, चंबळ, प्रवरा किंवा वरील नाही. तर केरळ राज्यामध्ये अथिरापल्ली हा धबधबा चालकुंडी या नदीवर स्थित आहे, हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. 15व्या प्रश्नात विचारलेलं की भारतामध्ये कोणत्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही ते सांगायचं आहे. दिलेल्या पर्यायापैकी असे कोणते पर्याय आहेत ज्या ठिकाणी उच्च न्यायालय उपस्थित नाही, त्यांना इतरांची देण्यात आलेली आहे. तर मिझोरम, गोवा, अरुणाचल प्रदेश किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व म्हणजे अरुणाचल प्रदेश, गोवा तसेच विद्यार्थ्यांनो मिझोरम, ह्या सर्व ठिकाणी जे आहे इतर म्हणजेच काय स्वतःचे उच्च न्यायालय नाहीत, इतरांची देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मिझोरमला पाहिलं तर या ठिकाणी कोणते, तर गुवाहाटी उच्च न्यायालय आहे. जर आपण या ठिकाणी अरुणाचल प्रदेशाचे पाहिले तर यालाही तेच आहे. गोव्याचे पाहिले विद्यार्थ्यांना तर आपले मुंबईचे महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्याचेच जे आहे मुंबई उच्च न्यायालय या अंतर्गत येतो गोवा. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न विचारलेला 16वा. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकांचे आहे? सोपा प्रश्न आहे. माझे सत्याचे प्रयोग महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, विनोबा भावे. ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 3 महात्मा गांधी यांचे जे आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे. प्रश्न करूया 17वा. पाताळगंगा ही नदी कोणत्या भागातील सर्वात प्रदूषित आहे? नदीचं नाव पाताळगंगा आहे. पाताळगंगा विषयी एक प्रश्न आहे. तर अमरावती विभागातील आहे का, कोकण, विदर्भ किंवा मराठवाडा? तर ऑप्शन क्रमांक 2 कोकण विभागातील सर्वात प्रदूषित नदी कोणती आहे? पाताळगंगा ही आहे. कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न. एक मिनिट, थोडासा कलर चेंज करतो थोडासा. ठीक आहे, चला या ठिकाणी 18वा प्रश्न कव्हर करूया जो की आहे कोणत्या बंदरातून कापूस तसेच कापसापासून तयार झालेल्या वस्तूंची निर्यात केली जात असते, म्हणजे बाहेर पाठवले जात असते, ते असे कोणते बंदर आहे? कापसापासून वस्तू निर्माण झालेल्या बाहेर पाठवल्या जातात. कांडला, गोवा, मुंबई किंवा या ठिकाणी कोलकाता. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो योग्य आहे 3 मुंबई बंदरामधून कापूस तसेच कापसापासून तयार झालेल्या वस्तू ह्या निर्यात केल्या जातात, लक्षात येते. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. कोणत्या कवयित्रीविषयी? बहिणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव, जालना, हिंगोली किंवा भुसावळ. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच जळगाव जिल्ह्यामध्ये बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आहे, हे लक्षात येते. प्रश्न 20वा असा आहे भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झालेली होती ते सांगायचं. भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कुठे झाली? बोधगया, सारनाथ, कुशीनगर किंवा लुंबिनी. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली होती. इतर जर क्वेश्चन पर्याय जर पाहिले तर या ठिकाणी सारनाथ येथे काय विद्यार्थ्यांना त्यांनी पहिले प्रवचन
दिलेले होते. ठीक आहे, सारनाथ या ठिकाणी. कुशीनगर येथे काय झालेले आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी महापरिनिर्वाण झालेले आहे. आणि लुंबिनी या ठिकाणी जर पाहिलं तर लुंबिनी येथे विद्यार्थ्यांनो जन्म झालेला आहे हे आपल्या सर्वांना लक्षात येतो. तर हा डिटेल लक्षात घ्या. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. 21वा, महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत ते सांगायचं आहे. कोणत्या विचारलेल्या? ईशान्य सीमेलगत गाविलगड टेकड्या आहेत का, चिरोली, दरकेसा किंवा भामरागड? तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत आहेत हे आपल्या सर्वांना दिसतात. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 22वा विचारलेला असा आहे, भागवत गीतामध्ये एकूण किती अध्यायांचा समावेश आहे ते सांगायचं आहे. भागवत गीतेमध्ये किती अध्याय आहेत? सिंपल, 5 अध्याय, 12 अध्याय, 18 अध्याय किंवा 20. तर भगवद्गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 23वा असा आहे, गंगा नदीची प्रमुख वितरिका पुढीलपैकी कोणती नदी आहे? कोणत्या नदीची? गंगा नदीची प्रमुख वितरिका नदी विचारलेली. कोयना, कावेरी, रावी किंवा हुगळी? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक 4 हुगळी ही जी नदी आहे गंगा नदीची एक प्रमुख वितरिका आहे हे आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया. प्रश्न 24वा जो की आहे, ईशान्य मोसमी वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहतात ते सांगायचं आहे. कोणते? ईशान्य मोसमी वारे. ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच हिवाळा या ऋतूमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया 25वा प्रश्न, आंबट चिंचेमध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते सांगायचं आहे. आंबट चिंचमध्ये कोणते आम्ल असते? सल्फ्युरिक, फॉर्मिक, लॅक्टिक किंवा टार्टरिक? ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 4 योग्य आहे. टार्टरिक आम्ल जे आहे आंबट चिंचेमध्ये असते हे आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया. प्रश्न 26वा. तर प्रश्न असा आहे, महाराष्ट्राच्या पठारावरील सर्वात लहान खोरे कोणत्या नदीचे आहे? महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान खोरे कोणत्या नदीचे आहे? गोदावरी, तापी, नर्मदा किंवा गंगा? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य आहे. 2 तापी नदीचे सर्वात छोटे खोरे असलेले आपल्या सर्वांना महाराष्ट्र पठारावर दिसते. 27वा प्रश्नात विचारलेलं, भारतीय लोक गुंतवणुकीसाठी कशाचा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतात? म्हणजे पैसे गुंतवून ठेवण्यासाठी कशाचा वापर करतात? सोने, चांदी, पितळ किंवा तांबे? तो नॉर्मलचा प्रश्न आहे. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. सोन्यामध्ये जे आहे भारतीय लोक सर्वात जास्त गुंतवणूक करतात हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया. प्रश्न 28वा, सातमाळा डोंगर रांगा कोणत्या नदीच्या दरम्यान आढळतात? सातमाळा डोंगर रांगा तर गोदावरी, तापी वरील दोन्ही किंवा यमुना? तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. तापी तसेच गोदावरी या दोन्ही नद्यांमध्ये सातमाळा डोंगर रांगा आहेत किंवा आढळतात हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 29वा विचारलेला, शनी मांडळ तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? शनी मांडळ तलाव कोणत्या जिल्ह्यात येतो? सातारा, जालना, पालघर किंवा नंदुरबार? तर ऑप्शन्स क्रमांक 4 नंदुरबार या जिल्ह्यामध्ये शनी मांडळ हा तलाव स्थित आहे हे आपल्या सर्वांना दिसते. 30वा प्रश्न असा आहे, सांचीचे बौद्ध स्मारक खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? सांचीचे बौद्ध स्मारक ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे मध्य प्रदेश, गुजरात, बिहार किंवा उत्तर प्रदेश? ऑप्शन्स क्रमांक 4 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सांचीचे बौद्ध स्मारक स्थित आहे हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. आता अतिशय महत्त्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो. 420 पेजेसचे PDF आपल्याला 199 मध्ये मिळत आहे, जे की विद्यार्थ्यांनो या ठिकाणी नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तर तुम्ही जर इच्छुक विद्यार्थी असाल विद्यार्थ्यांनो 8208685624 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे. हा जो सुपर क्लास पाहून घेतला तर 199 मध्ये मिळेल, नाहीतर 250 आपल्याला द्यावे लागतील तुम्ही जर नंतर घेतला तर. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही सबस्क्राईब लगेच चॅनलला करू शकता, करून घ्यायचं आहे, कारण अतिशय स्पेशल सुपर क्लास पुढेही आपल्याला या चॅनलवर पाहाव्यास मिळणार आहे त्या कारणास्तव. तसेच सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.